एक ॲक्टिव्हिटी आमच्या अंगाला लागत. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील पर्यंत तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये भरभरून स्वागत करत आहे. मित्र, आज आपण आलो पेन तालुक्यातील वडावळे. होय, खारेपाटची जी संस्कृती आहे ती अख्ख्या जगभर पोहोचण्याचा आपला जो निर्धार आहे तो आज नक्कीच पूर्ण होणार. आज आपण पाहणार आहोत एक जगावेगळी अशी जत्रा, ज्या जत्रेमध्ये तुम्हाला एक थरथराट अनुभव मिळेल. आता जाऊया आपण वडावळे गावी श्री भैरदेवाच्या जत्रेला. जय भैरदेव. जे बोलता ना ते जवळ 2 मिनिटं. हे बोलता ते जवळ. तर आता आपण श्री भैरदेव मंदिराच्या प्रांगणात पोहोचलेलो आहोत. आता श्री भैरदेवाचे आपण दर्शन देखील घेऊया आणि बरेच असे भाविक भक्त वगैरे जमलेले आहेत. तर इथे काही माणसं आहेत वगैरे आणि मित्रांनो, या जत्रेमध्ये तुम्हाला विशेष दिसेल म्हणजे ते म्हणजे ढोलाचे वादन. होय, आता आपण पाहणार आहोत. चला तर आपण आता भैरदेवाचे दर्शन घेऊया. या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरातील मूर्ती त्या पालखीत बसवतात आणि त्या पालखीला म्हणजे त्या लेफाला घेऊन मोठ्या वडावला जातात. अशी ही जत्रा असते. ओके, हे आहे श्री भैरदेवाचं मंदिर. बघा कसं अगदी गजबजून गेलेलं आहे. मित्र हो, जत्रा म्हटली की नुसतं एकच गाव नाही तर आजूबाजूची विभागातली 4-5 गावे देखील येऊन ही जत्रा साजरी केली जाते. ती कशी ते आपण पुढे पाहूच. बाप रे, कसली बघा काठीचे काटे येतात, हे सर्व मारतील. आहे तू मारणार काय? मग लागत नाही का तुझ्या? डेअरिंग बाज आहेस रे. ओके बाबा, हे काटे का मारतात? हे काटे का मारतात? आमचा देवाचा शिका आहे बाबा. देवाचा शिका म्हणजे पहिल्यापासून परंपरा आहे का? परंपरा. अगदी किती वर्षापासून तरी परंपरा तुमच्या माहिती? माझ्या माहितीत 50 वर्षापूर्वी जास्त. बाप रे. आणि माताने काय वाटत नाही तुम्हाला? काही म्हणजे देवावर श्रद्धा आहे? देवाची श्रद्धा आहे आमच्यावर. ओके ओके. एक ॲक्टिव्हिटी आमच्या अंगाला लागत नाही. ऐकलं काय? त्या देवाची श्रद्धा आहे आमच्यावर. ओके. भैरव देवाची श्रद्धा आहे, त्याच्यामुळे काटे लागत नाही. 2-2 महिने आमच्या पाठीत काटे असतात, पण काही त्रास होत नाही. कोलबीचा कुस लागला तरी आपला दुखापत होतो. हो ओके, होते ना. मास्टरचा काटा लागला तर दुखापत होते. मग एवढे डेंजर काठे मारतात. बापरे, बघा कसला बेरकुट. माहितीप्रमाणे महाराष्ट्रात अशी यात्रा तुम्हाला कुठेच नाही. खरोखर आहे, कारण मी देखील या म्हणजे प्रदेशात राहून देखील मला हे यंदा माहिती झालं की वडावमध्ये असा म्हणजे भैरदेवाच्या यात्रेला काटे वगैरे मारतात. ते जाऊया आपण. धन्यवाद. लेपाला बघा. ओके, नक्कीच. हा नक्की. तिथे आता भैरदेवाचा लेपा किती वाजता निघेल? आता 12:15 वाजता देव उठणार येतो. ओके ओके. मोठ्या वेळेला जाणार. बघा, आपण जशी जशी गली फिरतो तसे काटे आणणारे दिसतात. खरं भाई, पुढची सोय. तुला मजा येते जत्रेला? मजा येते. वा. नमस्कार. आता आपण बघितलं आहे की एक लेफा आलेला आहे लाखोले या गावावरनं. तर तिथून काही ग्रामस्थ आहेत, ते आपल्याला जरा माहिती देणार. हा कुठून लेपा आलाय? लाखोलेवरनं. म्हणजे हा लेपा कसा म्हणजे लेपा एक माहिती लाखोला आमचा कुटुंब आहे. कुटुंब आहे. आता इथं आल्यानंतर
लपा उचलला नाही. हा. खाल्यानंतर लपा उचलला नाही. हा. उचलल्यानंतर मोठवला नाचत गाचत करतात. म्हणजे हा लेपा आल्याशिवाय हा निघत नाही. हा निघत नाही. म्हणजे पहिल्यापासून परंपरा आहे. जुनी परंपरा आहे. जुनी परंपरा आहे. साधारण ही परंपरा किती जुनी असेल? 20-25 वर्षापासून चालू आहे. अनेक वर्षापासून. अनेक म्हणजे वडिलांपासून चालू आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही किती आहे. ओके ओके, परंपरा आहे. धन्यवाद. काकांच्या माहितीनुसार ही जी जत्रा, ही जी परंपरा आहे ती अगदी वडिलांपासून आहे. म्हणजे आपण साल सांगू शकत नाही, परंतु फारच जुने आहे. मित्र, कसं होतं की एखाद्या गोष्टी जी असते ती भरपूर जगप्रसिद्ध होते, परंतु अशा काही परंपरा असतात त्या आपल्या या जगात प्रसिद्ध होण्यापासून वंचित राहतात. आता आपल्या काकांनी माहिती दिलेली आहे, खूप छान अशी माहिती दिली आहे. त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. खूप धन्यवाद. तर वातावरण थोडं शांत आहे, परंतु ही शांतता नसून ही वातावरणाची शांतता आहे. आतापर्यंत जो बघितला तो आपला ट्रेलर फक्त होता. खरा चित्रपट प्रदर्शित थोड्याच वेळात होणार आहे. जो आता जर आता आपण पाहिलं की थोड्या वेळात आता देवाचा लेपा निघणार आहे आणि प्रेक्षकांनी देखील त्यांची जागा ऑलरेडी बुक करून ठेवलेली आहे. आपण पाहिलंच आहे. सेल्सिअसच्या तापमानामध्ये जो भैरदेवचा भाविक भक्त आहे तो बघा अगदी काटे घेऊन म्हणजे हत्यार घेऊन सज्ज झालेला आहे. मला देखील थोडीफार भीती वाटते, परंतु आता भीती ठेवायला जमणार नाहीये, कारण भीती जर घाबरलो तर ब्लॉक शूट होणार नाहीये. म्हणून आता एकदा आपण आता जर पाहिलं मध्ये जागा आहे, आजूबाजूला प्रेक्षक देखील दिसतात. प्रेक्षकांनी अगोदर जागाच बुक करून ठेवलेली आहे. मला वाटतं बुकमाशोवरनं तिकीट आणलं असेल आणि बुक केली असेल जागा, असू दे. परंतु आपण मीडियावाले आहोत, आपल्याला कुठेही जागा मिळेल का टेन्शन नाही घ्यायचं. मित्रांनो, मध्याह्न झाले आहे, दुपारचे 12 वाजलेले आणि तापमान आहे बघू. आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे आपणास हत्यार घेतलेला कोण कोण माणूस असतो आणि यांच्याकडे बघून मला देखील आता भीती वाटायला लागलेली आहे. भाई, मारणार आहेस तू? ओके.
तर आता जो लेपा होता तिथून आपण चालत चालत आलेलो आहोत आणि पुढे बघा भरपूर अशी गर्दी आहे आणि ते सर्व चातकासारखी वाट पाहतात आणि ते सरबताची देखील सोय केलेली आहे. आपण पाहतच आहात. पुढे आणखी काही लेपा येत असेल तर ते देखील आपण पाहून घेऊया. बघा एकदम प्रेक्षकांची अलोट अशी गर्दी आहे, अशी अगणित अशी गर्दी आहे. जेवढी क्रिकेटला गर्दी नसते तेवढी गर्दी आज आपली जत्रा पाहण्यासाठी आहे. बरोबर जिथे जास्त जास्त प्रेक्षक असतो त्या कार्यक्रमात देखील जास्त अशी मजा असते. आता आपण चालत चालत हनुमान मंदिर जाऊ लागलो आहोत. बघा आता आणि थोड्या वेळात आपण या लेपाविषयी किंवा या जी प्रथा आहे याविषयी थोडी माहिती घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार, माझे नाव रामकृष्ण म्हात्रे. माझा मित्र सोबती अनिल पाटील. गेल्या काही वर्ष बहुतेक जवळजवळ माझ्या माहितीत मला आता वयाचे 38 वर्ष चालू आहे. अनिल पाटीलला 40 वर्ष चालू आहे. पिढ्यानपुढे चालणारा हा भैरीदेवाचा छबिना, भैरीदेवाचा लेपा. या भैरीदेवाच्या लेपामध्ये एक खास वैशिष्ट्य आहे की लहान थोर भाविक भक्तजन आपल्या पाठीवरती पेरकुट मारून आपल्या लाडक्या देवाला, भैरी देवाला रक्त बलिदान करतात. एक अद्भुत सोहळा, एक अविस्मरणीय सोहळा या वडाव गावामध्ये संपन्न होत आहे. आणि या वडाव गावातील खास वैशिष्ट्य आहे, वडाव गावातून हा छबिना आमचा मोठे वडाव येथे जात आहे. मोठे वडाव त्याचा छोटा बंधू भैरीदेव अर्थात भैरीदेव आहे, त्याच्या दर्शनाकरता आमचा वडाव गाव पूर्ण त्या छबिनामध्ये जातो. आणि ठीक संध्याकाळी 5 वाजता भल्या मोठ्या देवकाठ्यांचा कार्यक्रम या वडाव गावामध्ये संपन्न होतो. या भल्या मोठ्या देवकाठ्यांसाठी बक्षिसे लावले जातात. 1 नंबर अंजनी कुमार मित्र मंडळ वडाव, 2 नंबर राधाकृष्ण मित्र मंडळ वडाव, 3रा नंबर दत्तगुरु क्रीडा मंडळ वडाव. 3 मंडळांच्या भल्या मोठ्या देवकाठ्या वडाव गावामध्ये पाहायला मिळतात आमच्या भाविक भक्तांना. धन्यवाद. खूप खूप छान आपले माहिती दिल्याबद्दल. आता आपण समोर पाहतात की समोर जे भाऊ आहेत तर ते आता अंगावर काटे मारणार आहेत. तसं यांची परंपरा आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही किंवा कोणत्याही आता जो लेफा आहे तो आता मोठे वडाव निघणार आहे आणि इथे जवळच बघा छान अशी सरबताची सोय केलेली आहे माऊलींनी. आपण आलो आहोत मोठे वडावचे इथे. तिथे आपला जो लेफा आहे तो लेफा आलेला आहे बघा. आता आपण मोठे वडाव येतात त्यांच्या कुलस्वामीच्या मंदिरासमोर आणि तिथे बघा ढोलाची मस्त अशी स्पर्धा लागलेली आहे. खरोखर या जत्रेमध्ये ढोलाची स्पर्धा पाहायला फार अशी मजा येते.
मंदिरात आल्यावर मला मामांची भेट झाली. मामा दिसल्यावर मला एक फार आनंद झाला, कारण आता मामांचं प्रेम अनुभवायला मिळणार. तुम्हाला आता मी दाखवतोच. हे समोर जे आहेत ते आमचे मामा आहेत. त्यांनी चांगला भंडारा लावून आशीर्वाद देखील दिलेला आहे. हे काय आता ड्युटी आमची बैरीची ड्युटी असते. बैरी ड्युटी. आणि हा देवस्थान कुठला देवस्थान आहे? बैरीचा. मग आता वडावला पण आहे आणि इथं पण आहे. हा कुलदेव आहे का? ही आता परिक्रमा कशी असते म्हणजे ही म्हणजे आता बघा वडावर नाही आलं ना, अजून नागेश्वर कुठे नाही, सगळं देव इकडे येतील आणि मग इथून डायरेक्ट तर मित्र आता आपण सगळे लेपा पाहिलेला आहे. आपण मोठ्या वडावला देखील गेलो. आता आपण परत वडावला रिटर्न आलेलो आहोत आणि आता थोडी जत्रा आहे. भाई मजा येते काय? आता त्यांचा पोटा पाण्याचा विषय आहे राजा, काय करणार? बघा आता बाजार भरतोय. बघा आमचे पाहुणे देखील आले तिघाटीवरनं. आणि आपण आता प्रवेश करतोय जत्रेमध्ये. नमस्कार भाऊ. इथे लहान मुले देखील उड्या मारत दिसत आहेत. हे मुलांना मजा येते काय? अरे बोला, मी का तुम्हाला पळून नेत नाही. जाऊया आपण पुढे पुढे. जसं जाऊ जसं मजा आपल्या लागते. आता बाजार जो भरलाय तो बाजार पाहायला जाऊ. बघा इथे आल्यावर तुम्हाला घड्याळवाले आणि चष्मावाले मामा एक नंबर. मुलांचं आवडीचं ठिकाण म्हणजे घड्याळ आणि चष्मा, मोबाईल कव्हर. जत्रेला मजा आली काय? हो एकदम मजा. लेपा बघला? हो एकदम. खेळणी. आणि इकडे बघा चक्री वगैरे आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला रायगड जिल्ह्यात एक आवडीचा पदार्थ दिसेल आणि त्याला सोनं म्हणावं लागेल, तो म्हणजे आपला पांढरा कांदा. आणखी खेळणी दिसत आहेत आपल्या. नाव काय? त्याचं नाव साग. बघा आणखी खेळण्याची दुकाने आहेत. आणि हे कसं आहे की संध्याकाळ एकदा झाली की तुम्हाला गर्दी भरपूर दिसेल. आता सध्या दुपार आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही, म्हणून मी सर्वांच्या आधी दुकान दाखवतो. कारण दुकानदारांना दाखवणे फार महत्त्वाचं आहे. कसं आहे की बरेच वेळा ग्राहक दिसतो पण दुकानदार दिसत नाहीये, अशी आपली नेहमी परिस्थिती होते. हे बाजूला देखील चालू आहे. खरोखर आपल्याला आज वडावची जत्रा एकदम आनंद देऊन गेलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की अशी आगली वेगळी संस्कृती ही फक्त पेन खारेपाटमध्ये दिसणार तुम्हाला. फार मोठी अशी जत्रा आहे, परंतु सर्व दुकान दाखवणे मला शक्य होत नाही, म्हणून मी जी काही निवडक दुकान आहे ते दाखवतो. बघा तोंडाला पाणी सुटेल अशी मिठाई आहे. आणि आणखी एक वडापावचं दुकान आपल्याला दिसत आहे. हो हो सगळीकडे. सगळी माझी माणसं आहेत ना, त्याच्यामुळे मी सगळीकडे येणार. बघा मस्त असा बाजार भरलेला आहे आणि थोड्याच वेळात माणसांची देखील गर्दी वाढेल. काय जत्रेला आलो? जत्रेला मजा आली का जत्रेला? मजा. लेपा बघला? लेपा बघला. मस्त. हा मस्त. कुठला गाव? तामशी बंदर. तामशी बंदर. हा या दिवशी येतो तुमच्या गावाला. तामशी बंदर मोठा आहे ना, हा कांदळवन आहे. चला लेडीज स्पेशल.
बघतच आहात तुम्ही, प्रत्येक जत्रेमध्ये हा दुकान असावंच पाहिजे. चला, चायनीज भेल ची तयारी दिसते. चायनीज भेल आणि इंडियन भेल देखील दिसते बघा, म्हणजे हिंदी चीनी भाई भाई. तर मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एकदा नव्या व्हिडिओमध्ये आणि नेहमीच्या जत्रेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.